एमपीएससी मार्फत आता आरटीओ एमआयची 461 पदाची जाहिरात येणार हे फायनल झालं. नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने. सर्व विद्यार्थ्यांना आता कन्फ्युजन असं आहे की आरटीओ एमआय साठी नेमकं लायसन कुठलं लागणार आहे. तर मित्रो, घाबरू नका. हेवीचं लायसन तुम्हाला आता आरटीओ एमआयच्या एक्झाम साठी लागणार नाही. तुम्हाला जे लायसन लागणार आहे टू व्हीलर विथ गिअर म्हणजे मोटरसायकलचं लायसन लागणार आहे आणि फोर व्हीलर ज्याला आपण लाईट मोटर व्हेकलचं लायसन म्हणतो. पण ते लगेच लागणार आहे का? तर नाही. मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी आता तुमच्याकडे भरपूर कालावधी आहे, पण लगेच तुम्ही या लायसनची प्रोसिजर चालू करून द्या आणि ऑनलाईन लर्निंग लायसनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. लर्निंग लायसन काढल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही परमनंट लायसनची प्रोसिजर कंप्लीट करू शकता. तर कालावधी तुमच्याकडे आहे. मुलींच्या बाबतीत कसं होतं की मुली टू व्हीलर म्हटलं की लगेच मोपेडचं लायसन काढतात, पण ते लायसन चालत नाही. त्यांना सुद्धा मोटरसायकलचं म्हणजे टू व्हीलर विथ गिअरचं लायसन काढणं गरजेचं आहे. 2017ला हाच प्रॉब्लेम झाला. बऱ्याच मुली ज्या आहेत त्या स्कूटीच्या लायसनमुळे बाहेर पडल्या. स्कूटीचं लायसन नसून ते मोटरसायकल म्हणजे टू व्हीलर विथ गिअरचं लायसन हवंय.